स्वारगेट पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या कानावर हे नाव नक्कीच पडतं, कारण इथे पुण्याचं मुख्य बस स्टँड आहे. पुणे म्हणलं की लोक म्हणतात पुण्यात येथे काय होणे. पुण्यामध्ये काही लोक आपलं भविष्य घडवण्यासाठी येतात, तर काही लोक उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात आणि काही लोक पोटापाण्यासाठी येतात. आज पुणे शहर हे खूप पसरलं आहे. याचं कारण म्हणजे तेथील उद्योगधंदे विकसित झाल्यामुळे खेड्यातीलच नाही तर बाहेर राज्यातील लोकसुद्धा तेथे येऊन आपले जीवन जगतात. पण तुम्हाला माहीत आहे का, स्वारगेट हे नाव कसे पडले? नावामागची काय स्टोरी आहे. आता पुणेकर म्हणल्यावर नावामागे काही ना काही स्टोरी नक्कीच असणार. तर काय आहे स्टोरी हे जाणून घेऊया. तर पुणे हे शहाजीराजे भोसले यांची जहागिरी होती. ते दक्षिणेकडे गेल्यानंतर मुरार जगदेव न गाढवाचा नांगर फिरवून ती लुटली. गावावर श्राप बसला असं समजून लोक ते गाव सोडून निघून जायला लागले. पण महाराष्ट्रात परतलेल्या जिजाऊने बाळ शिवबांच्या हातीन सोनेरी नांगर फिरवून गावाची पुन्हा स्थापना केली. लोकांची भीती जावी म्हणून तेथील लोकांना गावात परत यायला लावले. रयतेमध्ये विश्वास वाढावा म्हणून त्यांनी तिथे एक महाल बांधून घेतला आणि शिवबासह ते तिथेच राहू लागले. हाच तो लाल महाल. लाल महालात महाराजांचे बालपण गेलं आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरात त्यांना आयुष्यभराचे सवंगडी भेटले, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांसोबत रक्त अर्पण केलं. तोरणा, पुरंदर, लोहगड, राजगड असं चौबाजूंनी मजबूत क्षेत्राने वर्चस्व निर्माण केले. स्वराज्याची स्थापना झाल्यावर शिवरायांनी पुण्याच्या राजगडावर आपली पहिली राजधानी स्थापन केली. त्यांच्या हालचालीमुळे आदिलशहा मुघल हे सावध झाले. सर्वप्रथम आदिलशहाने स्वराज्यावर हल्ला केला, मात्र अफजल खानाचा फोडलेला फज्जा बघून त्याचा अवसान गळालं. हे सर्व पाहत असलेल्या औरंगजेबानं आपला लाडका मामा शाहिस्तेखान याला शिवसाम्राज्याच्या विनाशासाठी पाठवून दिले. जानेवारी 1660 साली शाहिस्तेखान मुघल सैनिकांना घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने महाराष्ट्रात आला. त्याने सासवड, कल्याण, इंदापूर हे जिंकून घेतलं आणि स्वराज्याभोवती आपला फासा आवळला. सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांवरती मराठ्यांना हरवणे हे शक्य नाही हे त्याला ठाऊक होतं. अफजल खानाने केलेली चूक आपण करायची नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मोकळ्या रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. सर्वप्रथम त्याने पुणे जिंकून घेतलं. शिवरायांच्या लाल महालात त्यांनी मुक्काम ठोकला. आसपासच्या रयतेवर जुलूम करणं, शिवरायांच्या सरदारांना फोडणं असे प्रकार सुरू झाले. शाहिस्तेखानाचे उद्योग पाहून महाराजांची तळपाय जाग मस्तकाला गेली, पण त्यांनी योग्य वेळची वाट पाहण्याचा नियम बाळगला. पण तो तब्बल 2 वर्ष ठाण मांडून बसला होता. त्याने पुण्याला छावणीचं स्वरूप दिलं होतं. जागोजागी चौक्या स्थापन केल्या होत्या. पुण्यात कोणालाही सहज प्रवेश करणं हे सोपं नव्हतं. मुख्य चौकी होती ती म्हणजे कात्रज घाटाच्या रस्त्यावर. मराठा आले तर कात्रजवरून येतील याची शाहिस्तेखानाला खात्री होती. ही मुख्य चौकी म्हणजे आजचं स्वारगेट. येथे कायम घोडेस्वारांची गस्त सुरू असायची. एक प्रकारे पुणे लॉकडाऊन गेलं होतं. एका लग्नाच्या मिरवणुकीचंच निमित्त साधून खुद्द शिवाजी महाराज पुण्यात शिरले. याच महालामध्ये त्यांचं बालपण गेलं असल्यामुळे त्यांना महालामध्ये घुसण्यात कोणतीही अडचण आली नाही. 6 एप्रिल 1663 मध्ये पहिल्या प्रहारात महाराज व त्यांचे शूरवीर मावळे हे महालात घुसले आणि खानाचा मुलगा मारला गेला. ठिकाण पळून जात होता इतक्यात महाराजांच्या तलवारीचा वार त्याच्या हातावर पडला आणि त्याची 4 बोटे तुटली गेली. सैनिक सावध होण्याच्या आधी शिवाजी महाराज व त्यांचे मावळे सिंहगडच्या दिशेने गेले. शाहिस्तेखानाच्या सैनिकांना फसवण्यासाठी कात्रजच्या घाटात बैलांच्या शेंगावर मशाली बांधून त्यांना सोडण्यात आले. महाराज सुरक्षितपणे सिंहगडावर पोहोचले. वेळेत धाडस यशस्वी ठरलं होतं. मुघलांना कायमचा धडा शिकवण्यात आला. अपमानित झालेला शाहिस्तेखान आपली तुटलेली बोटे घेऊन दिल्लीला परत जाताना पुण्यात स्वारगेट सोडून गेला. ज्यांनी ज्यांनी पुण्यावर राज्य केलं त्यांनी स्वारगेटच्या जागी चौकी उभा केली. पुण्यात प्रवेश करायचा झाला तर तिथलाच घोडेस्वार हा ओळख पटवूनच पुढे जायचा. पुढे इंग्रजांच्या कोतवाली बंद होऊन पोलीस खाते सुरू झाले आणि नाके किंवा चौकी असं न राहता त्याचं नाव गेट असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेल्या नाक्याचं ठिकाण हे पुढे स्वारगेट असं ओळखू जाऊ लागले. आज स्वारगेटप्रमाणे पेरू गेट, पुलगेट अशी ठिकाणेही अस्तित्वात आहेत. 1940 पासून स्वारगेटला बस जाऊ लागल्या. तिथे पुण्याचे मुख्य बसस्थानक बांधण्यात आले. PMPLच्या बसस्थानकाला शाहू महाराजांचे नाव देण्यात आले म्हणून स्वारगेटला जुन्या नावाने ओळखले जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की